अजून एक धावसंख्या ऍड होते, थोडासा टेक्निकल नक्कीच इश्यू, त्याच्यामुळे आवाज जात नव्हता. उडतो विकेट, सागर तयार. यावेळेला अजून एक खोलवर टप्पाचा बॉल, खूप सुरेखरित्या हा बॉल नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला. ज्या अर्थाने दोन चेंडू सेम जागेवरती नक्कीच पिच केले गेले, अगदी कोणत्या प्रकारचा मोठा फटका नाही. एकेरी दुहेरी धावेने नक्कीच सुरुवात करायला प्राधान्य नक्कीच देण्याचं काम सागर पाटीलने केले, कारण कोणताही पाहायला गेलं तर चुकीचा चेंडू अद्यापर्यंत हाताळला गेला नाही. त्या अनुषंगाने सिंगल डबलला नक्कीच इथनं प्राधान्य दिले जातील. आणि सन्माननीय श्यामजी पाटील यांचं सुद्धा शुभ आगमन आमच्या मुख्य व्यासपीठावरती, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. राऊंड द विकेटने खूप चांगल्या प्रकारचा फटका, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डला भेदून खूपच वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय, सीमारेषे लगत हा चेंडू डीप मध्ये अडवला जातोय. तोपर्यंत 2 धावा नक्कीच इथनं आपल्याला कंप्लीट पाहायला मिळतात. इनसाइड आउट नक्कीच खेळण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित बॅटवरती जर आला असताना तर वेगाने नक्कीच चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु थोडासा बॅटवरती कनेक्ट नव्हता व्यवस्थित. त्या अनुषंगाने नक्कीच अजून 2 धावा टीमच्या टोटलमध्ये होतात. धावसंख्या 5 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळते, जिथे पहिले षटक सागर पाटीलचं आपल्याला पाहायला मिळतंय. बॉल तयार. अजून एक चांगला फटका, आता मात्र खूप चांगल्या प्रकारचा फटका, बॅकफुटलाच जाऊन स्क्वेअर कटचा हा फटका पाहायला मिळाला. हा नजराना इथनं पेश करत असताना ज्या ठिकाणी डावखुरे आताचे फलंदाज होते त्याच्या बॅटमधनं हा तडाखा पाहायला मिळतोय आणि सचिनच्या खात्यामध्ये जोडला जातो हा चौकार. आउट असेल ना तेव्हाच टीम मीटिंग भरा, विनंती असेल. पहिल्या षटकामध्ये 13 धावसंख्या एकंदरीत एकवटल्या गेल्यात. बेनिफिट मिळत असताना टीम काटेमानिवली क्रिकेट संघाला, कारण एकी गडी गमावल्या गेल्या नाहीत. लागोपाठचे 2 चौकार खूप काही सांगून जातील, कारण जे स्कोर कार्ड नक्कीच 3 चेंडूवरती थांबलेलं होतं ना, ते स्कोर कार्ड नक्कीच वाढवण्याचं काम केलं 2 चौकाराने. धावसंख्या 13 वाढली. जो महत्त्वाचा नक्कीच गोलंदाज होता, त्या महत्त्वाच्या गोलंदाजावरती जरूर 2 शेवटच्या चेंडूवरती 2 चौकार गेले असले ना तरी कमबॅक करण्याची धमक नक्कीच टीम वडवलीकडे आहे. क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड खूप काळ त्यांनी क्रिकेटमध्ये जपलंय. या मॅचमध्ये तसं काही घडेल का? कारण टीम मानिवलीचा जर विचार केला गेला तर सध्याच्या जर घडीला पाहायला गेलं तर खूप कमी नक्कीच क्रीडांगणावरती ते पाहायला मिळतात. पण ज्या वेळेला क्रीडांगणावरती उतरतात ना तेव्हा त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ सातत्याने आपल्याला पाहायला मिळाला आहे. सचिन आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 13 धावसंख्या स्कोरवरती कृष्णाला नक्कीच प्राचारण केलं गेलंय. दुसऱ्या षटकासाठी मॅन्डेटरी पॉवरचं हे दुसरं षटक. 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतील डीपमध्ये. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने खूप चांगल्या प्रकारचा फटका, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी जज करतात. जजमेंट सुरेखरित्या तिथं पाहायला मिळालं आणि कोणत्याही प्रकारची चुकी नव्हती त्या ठिकाणी. जे जाळं मात्र रचण्याचं काम कृष्णाने केलं, त्या जाळ्यामध्ये अडकवला गेला. ज्या ठिकाणी फलंदाज विशाल पाहायला मिळाला आणि विशालची खेळी संपुष्टात लागतो हा पहिला झटका. 13 आकड्यावरती टीम काटेमानिवली क्रिकेट संघाला. त्यानंतर पहिल्याच बॉलवरती ही विकेट बघितली गेली. मी आधीच म्हटलं होतं, कारण दोन्ही टीम एकामेकाच्या विरोधात खूप कमी वेळ आलात असंही म्हटलं तरी चालेल की पहिल्यांदाच नक्कीच ही टीम एकामेकाच्या विरोधात खेळते, त्याच्यामुळे नक्कीच थोडासा बॅटिंगमध्ये आणि बॉलिंगमध्ये थोडासा अडचण जरूर निर्माण होऊ शकतो. कारण अनेक क्रीडांगणावरती वडवली टीम आपल्याला सातत्याने खेळताना बाहेर मिळते. अनेक विभागामध्ये नक्कीच अनेक संघ त्यांच्या समोर येत असतात, पण या मॅचमध्ये नक्की काय असेल. ज्या अर्थाने नक्कीच पहिला गडी बाद झाला आणि किरण पावशे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये गेल्यात. ज्या अर्थाने विचार केला गेला तर किरण
पावशे, त्याच्यानंतर कृष्णा पावशे, दोन बंधुराज. पण अंडरआर्म क्रिकेटमध्ये नक्कीच सातत्याने जॉर्ज इलेव्हन या टीममधनं ते खेळत असतात. आणि आता ओरम नक्कीच क्रिकेटमध्ये कशा प्रकारचं प्रदर्शन असेल, खूप चांगल्या प्रकारचं नेतृत्व सुद्धा आहेत. कारण ज्या अर्थाने पाहिलं गेलं ना, एक मैत्रीचे संबंध कशा प्रकारे टिकवावे ना, ते किरणदादा पावशे यांनी नक्कीच खूप सारा मित्रपरिवार जमा केला आहे. पण या मॅचमध्ये जर पाहिलं गेलं त्यांची उल्लेखनीय कामगिरी राहिली ना, तर या मैदानामध्ये काटेमानिवली टीमचा इथनं दबदबा राहू शकतो. स्ट्रायकिंग एनवरती फलंदाज, लागोपाठचे 2 चौकार ज्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले, तो सचिन. आता स्ट्रायकिंग एनवरती पहिलाच बॉल इथनं फेस केला जातो, ज्या ठिकाणी कृष्णा गोलंदाज होते. सन्मान दिला जातोय कारण त्यालाही माहिती आहे, कारण एकेरी दुहेरी धावेने जर आपण टीमचा टोटल जर वाढवत जाऊ ना, तर कदाचित आपल्या टीमला बेनिफिट मिळू शकतो. कारण पहिला ब्रेक थ्रो कृष्णाने मिळून दिला, जिथे विशाल होते. विशालच्या बॅटमध्ये नक्कीच आपल्याला 2 धावेचं महत्त्वाचं योगदान टीम काटे मानिवलीसाठी पाहायला मिळालं. आणि या मॅचमध्ये जर किरण आणि नक्कीच सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टिकली ना, तर कदाचित या भागीदाऱ्या पुढे सरकताना पाहायला मिळेल आणि या स्कोरकार्डचं लेखाजोखा नक्कीच आपल्याला पुढे सरकताना सुद्धा पाहायला मिळेल. किरण पावशे स्ट्रायकिंग एनवरती उजव्या हाताचा फलंदाज. शरीरसृष्टी जर नक्कीच त्याची पाहिली गेली तर थोडीशी भक्कम पाहायला मिळेल. त्या अनुषंगाने नक्कीच कृष्णा आपल्या पद्धतीने फिल्डिंग डिपार्टमेंट सजवत असताना डीपमध्ये मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला हे 3 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 घेऱ्याच्या बाहेर पाहायला मिळतात. पहिलाच बॉल सुरेखरित्या खोदून काढला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते पण एक टप्पा घेऊन चेंडूला अडवू शकत नाही आणि अखेरकार त्याला भेदून बॉल सीमारेषे पार आणि कृष्णा पावशेची ही तलवार देऊन जाईल धावा 4. बॅटमधनं आलाय. कारण ज्या वेळेला नक्कीच आपण अंडरआर्म क्रिकेट खेळत असतो ना, त्यावेळेला बॉलची नजर ही आपली तेज असते, कारण खूप जवळून नक्कीच ते चेंडू हाताळले जातात आणि तोच अंडरआर्म क्रिकेटचा नक्कीच इथनं क्लास दाखवत असताना आपल्या बॅटमधून चौकार आलाय. बॉल तयार कृष्णा. अजून एक पाहायला गेलं तर बीट केलं जातं, त्या ठिकाणी बीट नव्हे तर बॅटचा स्पर्श होता आणि अखेरकार जे चौकार मात्र लगावला गेला त्याचं लगेचच उत्तर दिलं गेलं कृष्णा आणि किरणला. आणि किरण सुद्धा आता मैदानाच्या बाहेर. डीजे चौकार आला. चौकारचं प्रत्युत्तर लगेचच दिलं गेलं. ज्या अर्थाने थोडीशी नक्कीच घाई झाली, कारण चौकाराने धावफलक वाढलं होतं. मागच्या पहिल्या षटकामध्ये 2 बॉलवरती 2 चौकार, त्याच्यानंतर सिंगल एकवटली गेली. पहिल्या बॉलवरती विकेट आला, त्याच्यानंतर चौकार आणि त्याच्यानंतरचा हा विकेट. पलटवार नक्कीच तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. कारण ज्या अर्थाने बॉलिंग लेंथ ही स्ट्रेंथ आहे, ती स्ट्रॅटेजी आहे टीम वडवली सीची. कारण ज्या अर्थाने अरविंद यांनी नक्कीच एका गोष्टीचा उच्चार केला की आमची बॉलिंग लेंथ थोडीशी अटॅकिंग आहे, त्याच्यामुळे नक्कीच 55 ते 50 धावापर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. तीच प्लॅनिंग इथनं कामी येते की काय असं वाटू लागले मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅट्समन मैदानाच्या आत. यावेळेला अजून एक चांगला बॉल एसटीच्या मागे डायरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न होतोय, पण चौथी धाव घेण्यात नक्कीच रोखू शकत नाही. कारण खूप काल चेंडू नक्कीच उशिरा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आला, जो फाईन लेगला होता. फायनली एक धाव कंप्लीट झाले. त्या ठिकाणी स्ट्राईक रोटेट कुणाल होते, त्या ठिकाणी स्ट्राईक आता नक्कीच सचिनकडे पाहायला मिळते. ज्या सचिनच्या नक्कीच बॅटमधनं 2 चौकार, 1 दुहेरी, 2 एकेरी अशा धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 19 या आकड्यावरती, जिथे षटक क्रमांक आपल्याला दुसरं कृष्णाचं पाहायला मिळतंय. 2 गडी नक्कीच त्याने आपल्या खात्यामध्ये जमा केले गेलेत. पहिल्या बॉलवरती नक्कीच विशालला बाद केलं, त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर चौथ्या बॉलवरती जिथे किरण बाद झाले आणि क्रमांक 4 वरती कुणालला आपण पाहतात. तो कुणाल नॉन स्ट्रायकिंगवरती आणि स्ट्रायकिंग एनवरती सचिन. बॉलर आता तयार ओव्हर द विकेट ना. हॅलो हॅलो हॅलो. दोन षटक समाप्त झाला. शेवटच्या बॉलवरती डॉट बॉल आला, त्या अनुषंगाने धावसंख्या सगळीत 19 या आकड्यावरती. धावफलक पहिल्या षटकामध्ये 13 होतं. या दुसऱ्या षटकामध्ये नक्कीच कंजूस गोलंदाजी केली, त्या ठिकाणी कृष्णा होते. धावसंख्येचा जर नक्कीच विचार केला गेला तर या षटकामध्ये फक्त एकच चौकार आला.
त्या ठिकाणी चौकाराने धावसंख्या वाढली होती, तब्बल 6 नक्कीच धावसंख्या खर्च केला आणि महत्त्वाचे 2 गडी बाद केले. या नक्कीच ओव्हरमध्ये महत्त्वाचं काय होतं, ज्या अर्थाने पहिल्या षटकामध्ये धावा जरी जास्त गेल्या असल्या ना तरी दुसऱ्या षटकामध्ये जे 2 विकेट होते ना ते खूप महत्त्वाचे होते. विशाल आणि सचिन ही जोडी नक्कीच फोडण्याचं काम केलं कृष्णा याने आणि सातत्याने जेव्हा जेव्हा गोलंदाज चांगली खेळी करतो ना त्याच्यानंतर मात्र नक्कीच अरविंद याच्याकडे ते षटक असतं. पण अरविंदचा जर विचार केला गेला तर 4 वर्षाचा इतिहास जर नक्कीच आपण बघितला गेला ना अरविंदचा तर खूप चांगल्या प्रकारचा फॉर्ममध्ये जो गोल्डन फॉर्म नक्कीच असलेला अरविंद आता तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवरती तिसऱ्या षटकासाठी पाहायला मिळतोय. धावसंख्या 19, पहिल्या षटकामध्ये 13, त्याच्यानंतर 6 धावसंख्या, असा लेखाचोखा नक्कीच 19 धावसंख्या स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी बॅटिंग करते टीम काटेमानिवली आणि त्यांना प्रत्युत्तर देण्याचं काम करते दिविता 11 पहिलाच बॉल राऊंड द विकेटने अगदी हलक्या गतीने नक्कीच हा चेंडू पिच केला गेला. असं कदाचित वाटलं कुणाला की बॉल जलद गतीने जाईल, परंतु गती थोडीशी कमी होती, त्या अनुषंगाने इथनं बीट झालेत कुणाल. यष्टीच्या मागे अरविंद उर्फ ब्रावोला आपण पाहता. राऊंड द विकेटने अरविंद होता तयार. यावेळेला शफल होऊन आडव्या बॅटने फक्त दिशा देण्याचं काम क्षेत्ररक्षक आहेत. त्या ठिकाणी बॅकअप स्क्वेअर निघाला पण एक टप्पा घेऊन चेंडूला रोखू शकत नाही कारण बॉल तेवढा जलद गतीने गेला. जी गती यूज केली गेली अरविंदनी तिचाच वापर करत असताना कुणालच्या बॅटमधनं हात अडका येतो हा चौकार. तेवीस धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. ज्या अनुषंगाने नक्कीच पहिला बॉल डॉट झाला, त्याच्यानंतर गतीचा वापर केला गेला. ज्या अर्थाने नक्कीच जेव्हा आपण गती यूज करतो ना तेव्हा टप्प्यावरती सुद्धा आपल्याला लक्ष केंद्रित करावा लागतो. तो टप्पा थोडासा आखू टप्पाचा होता, शॉर्ट ऑफ लेनचा हा बॉल होता, त्याला फक्त दिशा देत असताना ज्या वेळेला शफल होऊन फलंदाज खेळतो ना त्यावेळेला नक्कीच बॉलची गती आपल्याला थोडीशी कमी करावी लागते. ती गती इथनं वापरली गेली अरविंदने आणि त्या गतीचाच इथनं वापर करत असताना कुलालच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. 23 धावसंख्या, 2 बॉल फेकून झाल्यात अरविंदचे. अजून एक चांगला फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न, अगदी लेगस्टिकचं जवळून हा चेंडू नक्कीच निघून जातोय, अगदी वरून हा बॉल निघून गेला, त्यामुळे पंच कोणत्याही प्रकारची खून दर्शवत नाही. इट्स डॉट बॉल. चौकारचं प्रत्युत्तर पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. ज्या अनुषंगाने 3 बॉल फेकून झाल्यात, 4 धावसंख्या खर्च केल्यात बॉलिंग ट्रॅकवरती अरविंद. यावेळेला अजून एक चांगला बॉल, हे चौकाराचं प्रत्युत्तर होतं की काय, ज्या अर्थाने नक्कीच हे चौकार लागावा लागला. त्याच्यानंतर मनामध्ये पूर्णपणे आशा ही पल्लवित केली, कारण जोपर्यंत नक्कीच मनाला आशेचे पंख आहेत, हृदयात धैर्याचे वादळ आहेत, अंतकरणात जिद्द आहेत आणि फुलांना गंध आहे ना, तोपर्यंत प्रत्येक येणारा क्षण आपलाच असतो. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने फक्त दिशा देण्याचं काम, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, एक टप्प्यावरती उचलण्याचा प्रयत्न करतात, परत 2 बाउन्सवरती नक्कीच चेंडूला उचलला गेलाय. त्या ठिकाणी कुणाल होते स्ट्रायकिंग एनवरती. अजून दुहेरी धाव टीमच्या टोटलमध्ये होते 8 धावसंख्या 25 या आकडावरती. 2 गडी गमावल्यानंतर नक्कीच कुणाला सचिनला मैदानाच्या आतमध्ये टिकणं गरजेचं आहे, कारण सचिनच्या बॅटमध्ये नक्कीच आपल्याला चांगले फटके पाहायला मिळालेत आतापर्यंत. 2 चौकार, 1 दुहेरी धाव, 2 एकेरी धावेच्या साह्याने तो अद्यापर्यंत तरी आपल्या टीम काटेमानिवलीसाठी खेळतोय. पण ही जोडी जर कदाचित जर ब्रेक थ्रो इथनं निर्माण केला ना तर कदाचित अजून प्रेशर क्रिएट करू शकते टीम काटेमानिवली. अजून एक सुरेख बॉल, 6 नक्कीच धावसंख्या या षटकामध्ये आपल्याला खर्च होताना पाहायला मिळाल्या आणि ज्या अर्थाने नक्कीच जे षटक कमबॅकेचं राहिलं होतं ना दुसरं, तशाच प्रकारचं कमबॅक इथनं अरविंदने सुद्धा केलं गेलं, कारण कृष्णाच्या षटकामध्ये 6 धावसंख्या, त्याच्यानंतर अरविंदच्या नक्कीच षटकामध्ये 6 धावसंख्या पाहायला मिळाल्या. 3 षटकांचा खेळ झाला संपन्न. 3 षटकांच्या अखेरीनंतर 25 धावा तुम्हाला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात, जिथे बॅटिंग करते टीम काटेमानिवली आणि त्याला उत्तर देण्याचं काम करते दिविता 11 सरपंच शाखा प्रमुख यांच्याकडून नक्कीच सुगंध दत्तू पाटील यांच्या स्मरणार्थ हे प्रथम पारितोषिक म्हणजे तब्बल 30,000 रुपयाचं पारितोषिक हे साहेबांच्या नक्कीच माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. दुसरं पारितोषिक 20,000चं ते म्हणजे वासुदेव बालाराम पाटील अध्यक्ष बालाराम कृष्णा प्रतिष्ठान यांच्याकडनं हे द्वितीय नक्कीच पारितोषिकेचं बक्षीस आपल्याला लागू झालं. त्याच्यानंतर विनोद जयराम काळन नगरसेवक जे आजद्याचे आहेत, राजेश सुर्वे उद्योजक, सदाशिव सीताराम गायकर माजी सभापती, जनार्दन काळन, त्रिंबक काळन, भगवानदादा काळन यांच्या स्मरणार्थ सामनावीरच्या नक्कीच
पुरस्कार आपल्याला पाहायला मिळतो तो त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला लाभला गेला. प्रल्हादजी काळन ज्यांच्याकडून ही मालिकावीरची आपल्याला सायकल पाहायला मिळते ती त्यांच्याकडून आपल्याला प्राप्त झाली. प्रमोदजी काळन फलंदाज आणि गोलंदाजासाठी जे शूज नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील ते शूज त्यांच्याकडनं प्राप्त झाले. आणि संजय पाटील यांच्या माध्यमातून JTC अर्थात ग्लोबल टेनिस क्रिकेट ही लाईव्ह थेट प्रक्षेपण त्यांच्यापासून आपल्याला पुरवलं गेलं. त्याच्यानंतर निवृत्ती पाटील सोपान कृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ जे क्षेत्ररक्षकासाठी नक्कीच एक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते ती त्यांच्या माध्यमातून आपल्याला लागू झाली. आणि अनेक नक्कीच मान्यवरांचा हातभार या शृंखलेला लाभला. रामचंद्र काळन, सिद्धेश पाटील, बाळा गायकर, रक्षित गायकर, नंदू परब, तानाजी वेंगुर्लेकर, बबन मुठे, ओमकार भुईर, जयेश चकोर आणि योगेश मात्रे या सगळ्या नक्कीच सर्व या मान्यवरांचा हातभार या शृंखलेला लाभला. आणि खऱ्या अर्थाने ही शृंखला का पुढे गेली तर समीर पाटील यांचं महत्त्वाचं योगदान लाभलं. जे सोनारपाड्याचे चांगले खेळाडू आहेत त्यांच्याकडनं या क्रीडांगणाची नक्कीच उपलब्धता आपल्याला झाली. तर या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. 25 धावा स्कोरबोर्डवरती वळतो मॅचकडे. पहिलाच बॉल या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. प्रकाश ज्या ठिकाणी दक्षिता 11 नक्कीच वडवली सी यांच्या माध्यमातून ही टीम नक्कीच आपल्याला खेळताना पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती विकेट कॅरी केला गेला ज्या ठिकाणी सचिन ज्याच्या बॅटमध्ये नक्कीच 2 चौकार 2 एकेरी 1 दुहेरी धावसंख्या आली होती. इंडिव्हिज्युअल 12 या धावसंख्येवरती नक्कीच ते बाद झाले. दिबिता 11 वडवली सी नक्कीच या नावाने नक्कीच खेळली जाते आजच्या मैदानामध्ये. आणि अरविंदजी वत्रे काका नक्की यांचं खूप चांगल्या प्रकारचं योगदान लाभलंय. सातत्याने सपोर्टचं नक्कीच काम करत असतात अरविंद काका. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. 25व्या आकड्यावरती नक्कीच पाहायला गेलं तर तिसरा गाडी बाद झाला. त्या ठिकाणी सचिन होते. आघाडीची जोडी आता तंबूच्या छायेमध्ये पोहोचली. आता मिडल ऑर्डरचे नक्कीच सर्व फलंदाज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. कुणाल आणि भूषण, भावेश आहेत त्या ठिकाणी. कुणाल आणि भावेश स्ट्रायकिंग इन वरती असतील. तर सन्माननीय अरविंदजी वत्रे काका नक्कीच आम्हाला ऐकत असेल तर विनंती करेन की मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. तुमचंही आमच्या शाब्दिक सुमनाने मनपूर्वक स्वागत. यायचं आहे काका, वेलकम. पहिल्याच बॉलवरती विकेट इथं प्राप्त केली गेली. यावेळेला चांगला फटका अलॉंग द कार्पेट चेंडू डीपमध्ये चालाय. त्या ठिकाणी चेंडूला अडवला जातोय. 2 धावा तर निश्चितच कंप्लीट होतील. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी घाई गडबड नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. तोपर्यंत खूप काळानंतर या दुहेरी धावा आल्यात. कारण मागच्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर तब्बल 4 चेंडू डॉट झाले जिथे अरविंद होते. त्याच्यानंतर प्रकाश आले. पहिल्याच बॉलवरती विकेट. त्याच्यानंतर ही दुहेरी धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या 20 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. यावेळेला फटका तर चांगला आहे. बॉलही तेवढा चांगला होता. अलॉंग द कार्पेट चेंडू डीपमध्ये जातो. त्या ठिकाणी लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक उचलते. स्ट्रायकिंग इन वरती फेकी गेली. असा प्रश्नचिन्ह नक्कीच पडला असेल की नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी का केली नाही. कारण ज्या अर्थाने फेकी थोडीशी स्वेर आली होती. अरविंद पुढे सरकले होते. त्या ठिकाणी नक्कीच सतीश पुढे सरकले होते परंतु व्यवस्थित कलेक्ट करू शकले नाही कारण फेकी थोडीशी स्वेर आपल्याला पाहायला मिळाली. 29 या 2 धावसंख्येनिशी धावसंख्या वाढत चालली आहे. 29-29 या आकड्यावरती स्कोरवर पोहोचले गेले. 3 गडी गमावले गेल्या. टीम बॅटिंग करणारी काटे मानवली. अजून एक चांगला बॉल. 2 चेंडू खूप सुरेखरित्या होते ज्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची मुभा नव्हती. त्या ठिकाणी बॅट्समन नक्कीच आपल्याला भावेश पाहायला मिळाले. भावेश आणि कुणाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कुणालच्या बॅटमधनं अद्यापही मात्र थोडीशी फटकी येणं गरजेचं असेल टीम काटेमानिवलीसाठी. कारण तब्बल जर विचार केला गेला तर त्याच्या बॅटमध्ये 7 धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पण 8 बॉल नक्कीच त्याने फेस केल्यात. इथं बॅटचा फेस नक्कीच भावेशला ओपन करावा लागेल. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती दुहेरी धाव. बॉल तयार. अजून एक चांगला बॉल. तेवढाच चांगला फटका. अगदी खोलवर टप्प्याची नक्कीच गोलंदाजी केली जाते पण तशाच प्रकारचे फटके नक्कीच सुद्धा दाखवले जातात भावेशच्या माध्यमातून. आता थ्रो एकदम सुरेख होता पाहायला गेलं ज्या ठिकाणी फिल्डर आपल्याला लॉंगॉनचे पाहायला मिळाले. अशाच प्रकारची फेकी जर कदाचित मागच्या बॉलवरती नॉन स्ट्रायकिंगवरती केली असती ना तर कदाचित अजून एक ब्रेक थ्रो मिळाला असता. परंतु इथनं दुहेरी धावसंख्येने नक्कीच धावफलक वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या अनुषंगाने जर विचार केला गेला तर या दुहेरी धावसंख्या 31 या आकड्यावरती पोहोचली गेली. 3 गडी गमावले गेले कारण त्याचा बेनिफिट नक्कीच वडवली सी टीमने उचलला. कारण ज्या अर्थाने विशाल, सचिन आणि किरण यांना बाद करण्याचं काम जरी नक्कीच सागरला एक ही सफलता मिळाली नसेल परंतु कृष्णाने आपलं काम पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर अरविंदने आणि प्रकाशने आपलं पूर्णपणे काम चोख बजावलं गेलं. प्रकाश होता तयार पुन्हा एकदा. आता फटका चांगला आहे. लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक 3 टप्प्यावरती 4 टप्प्यावरती चेंडूला अडवतात. त्या ठिकाणी फंबल झाल्यानंतर संधी शोधली गेली आणि या अजून 2 धावा.
या षटकामध्ये पाहायला गेलं तर जास्तीत जास्त दुहेरी धावाला प्राधान्य दिलं. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा आमच्याकडे येत असताना या षटकामध्ये 8 धावसंख्या खर्च झाल्या, ज्या 8 धावसंख्याच्या नक्कीच फलंदाज बाद असेल रनआउटच्या स्वरूपात, म्हणजे जी एकच धाव संख्या ग्राह्य धरली जाईल, कारण चेतनला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जायचं होतं. त्या अनुषंगाने नक्कीच ही रिस्क मात्र उचलली गेली कुणालच्या माध्यमातून. रिकन्सिलेशन करतात, कारण नक्कीच 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या आणि तिसरी धाव घेता वेळेला नक्कीच फलंदाज बाद झाला. म्हणजे या षटकामध्ये 8 धावसंख्या खर्च झाल्या. पहिल्या षटकामध्ये 13, त्याच्यानंतर षटक पाहायला गेलं कृष्णा यांचं 6 धावसंख्या, त्याच्यानंतर अरविंदचं 6 धावसंख्येचे षटक आणि त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर षटक क्रमांक 4 होतं त्या ठिकाणी गोलंदाज पाहायला मिळालं प्रकाश, त्यांनी 8 धावसंख्येचं षटक हाताळलं. सचिनची 12 धावसंख्येची उपयुक्त केली, विशाल 2 धावसंख्येवरती बाद झाले, कुणालचं पाहिलं गेलं तर 4 या धावसंख्येवरती नक्कीच इंडिव्हिज्युअल बाद झाला आणि त्याच्यानंतर भावेश आणि चेतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम काटेमनिवडीच्या माध्यमातून पाहायला मिळते. सातत्याने खूप चांगल्या प्रकारचे गोलंदाज सुद्धा आहेत चेतन, पण आता बॅटिंगवरती असताना ज्या अर्थाने टीम थोडीशी संकटामध्ये आहे ना, तर त्या टीमला सावरायचं काम नक्कीच चेतनला करावं लागेल. डावखुर हाताचा फलंदाज आहे, कालच्या दिवसामध्ये डावखुर हाताचा फलंदाज नक्कीच आपल्याला दुर्वेश पाहायला मिळाला. खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण बघितली गेली. पण या मॅचमध्ये चेतनची कामगिरी कशा प्रकारे राहील. शेवटचं षटक त्या ठिकाणी अरविंद यांच्या सेकंड स्पेलमध्ये बॉल तयार. या वेळेला पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न दरम्यान अजून एक विकेट होईल कॅरी. गरज नव्हती भावेशला, कारण ज्या अर्थाने एसटीच्या मागे क्षेत्ररक्षण खूप सुरेखरित्या झालं होतं, थोडंसं कोऑर्डिनेशन चुकला, कन्व्हर्शन चुकला आणि या अनुषंगाने चेतन जो नक्कीच आशा अपेक्षा घेऊन मैदानाच्या आतमध्ये गेला होता, त्या आशा अपेक्षेला थोडासा ग्रहण लागत असताना आणि चेतन जड पावलाने येतो मैदानाच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती थोडीशी नक्कीच घाई गेली चेतनने, कारण डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी बेनिफिट या क्रीडांगणावरती वारंवार तुम्हाला पाहायला मिळाला आहे, परंतु बघितलं गेलं तर थोडीशी मिसकम्युनिकेशन झाली. त्या अनुषंगाने फलंदाज चेतन बाद झाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. 22 साठी हा बॉल अगदी पाहायला गेलं तर फ्लो बॅटचा जास्त होता, ज्या ठिकाणी मिसटायमिंग जरी झाला असताना तर कदाचित बॉल तुम्हाला सीमारेषे बाहेर पाहायला मिळाला असता, परंतु जी चपलाई नक्कीच अरविंदने यूज केली गेली, कारण सातत्याने ऑफस्टिक वरती चेंडू पिच करतात, कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आतापर्यंत गेला नाही. यावेळेला सेम रिझल्ट जणू काय कार्बन कॉपी होती त्या बॉलची. 2 लागोपाठचे 2 डॉट चेंडू खूप काही सांगून जातील, कारण पहिल्या बॉलवरती चेतन सारखा विकेट नक्कीच कॅरी केला गेला अरविंदने फेकलं होतं षटक 6 धावसंख्येचं. आता 3 बॉल फेकून झाले, देखील धावसंख्या खर्च केली नाही, अजूनही 2-3 चेंडू नक्कीच इथनं शिल्लक असतील. तर टीम गोळवली बी आणि पिसवली जर टीमचा कॅप्टन आला असाल तर नक्कीच टॉस करण्यासाठी यायचं आहे. या पहिल्या सत्राच्या नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये आपण तुमच्यामध्ये टॉस करणार आहोत. लागोपाठचे पाहिलं गेलं तर अजून एक नक्कीच पाहायला गेलं तर कोणता बॅट्समन आउट आहे, लगेच स्कून दर्शवायची आहे. तीन पहिल्या बॉलवरती विकेट, 2 लागोपाठचे डॉट बॉल खूप काही दडपणाचं काम करतील टीम काटेमानिवलीच्या स्कोरकार्डवरती, कारण ज्या अर्थाने विचार केला गेला तर अद्याप 33 धावसंख्याच नक्कीच आपल्याला स्कोरबोर्ड होती पाहायला मिळते. 5 षटकांचा जेव्हा सामना असतो ना, तेव्हा नक्कीच तुम्हाला 50 ते 55 धावसंख्येचं टार्गेट समोरच्या टीम समोर उभारावंच लागतं. पण या मॅचमध्ये थोडीशी कमकुवत नक्कीच आपल्याला सुरुवात पाहायला मिळाली, ज्या अनुषंगाने पहिल्या षटकामध्ये 13 धावसंख्या आल्या. असं वाटलं होतं की कदाचित टीम चांगल्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याचं काम करेल, पण 2 तोफ मात्र दागल्या गेल्या, ते म्हणजेच किरण आणि कृष्णा आणि नक्कीच अरविंद नावाजा. त्या तोफेने खूप काही बदलाव काटेमधील टीमच्या स्कोरकार्डवरती केलं. बाद झाल्यात पाहिलं गेलं तर जे सोमू गेले होते ते बाद झाल्यात. आता विकी मात्र मैदानाच्या आतमध्ये गेलात. नॉनस्ट्रायकिंगवरती नक्कीच भावेश असतील आणि दीपकजी केने नक्कीच त्यांना विनंती असेल की व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं. हा आगला वेगळा नक्की स्ट्रोक होता, ज्या अर्थाने फक्त ढकलून द्यायचं काम होतं, पण बॅटच्या अगदी वरच्या भागाला नक्कीच हा बॉल
कनेक्ट झाला आणि त्या अनुषंगाने विकेट सुद्धा अजून एक बाद होतोय. या शृंखलेचा नक्कीच नियम आहे की कंपल्सरी चेसिंग नसेल, आधी विकेट नंतर टॉसचा नक्कीच विचार केला जाईल. त्या अनुषंगाने जेव्हा जेव्हा आपल्याकडे धावा कमी असतात ना, तेव्हा तेव्हा विकेट आपल्याला सांभाळून ठेवावं लागतात. कारण ज्या अर्थाने आपला बॉलिंग अटॅक जर चांगला असला ना, तर कदाचित विकेटच्या जोरावरती नक्कीच आपण तो सामना जिंकू शकतो. पण एकंदरीत या मॅचमध्ये जर विचार केला गेला तर अद्यापर्यंत 7 नक्कीच गडी गमावल्या गेल्या, जिथे बॅटिंग 7 गडी नक्कीच गमावल्या गेल्या, जिथे बॅटिंग करते टीम काटेमानिवली क्रिकेट संघ. एकही धावसंख्या नाही. यावेळेला फटका तर चांगला आहे 22 बॅट मधनं, कदाचित हा हॅलो, थँक्यू नागेश. लाभल्या महासभाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, इतक्या जगात एक माय मानतो मराठी. अशा मराठी अस्मितेसाठी ज्या ज्या शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. उपस्थित मान्यवरांचं, स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांचं आणि जे प्रेक्षक मैदानाच्या चहूबाजूला आहेत आणि जे प्रेक्षक घरबसल्या यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला ऐकतात त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. स्पर्धा पाहतोय आपण श्री वेताळेश्वर क्रिकेट संघ आजदेगाव आयोजित आई एकविरा चषक 2021 हे पर्व आणि हे तिसरं पर्व पाहायला मिळतं. तिसऱ्यांदा ह्या स्पर्धेचं आयोजन. मागील 3 वर्ष सातत्यानं ही शृंखला भरवली जाते ती आजदेवासियांच्या माध्यमातून. आणि आज या स्पर्धेचा दुसरा दिवस, कालचा दिवस गाजवला तो जय गणेश दिवाट टीमनं आणि आज मात्र पहिला सामना प्रेक्षक वर्गाच्या भेटीस आलाय. तो एका बाजूला देविता 11 वडवली संघ आणि त्यांच्या विरोधात संघ उभा आहे तो काठीमानिवली संघ. दोन्ही संघ एकमेकांसाठी अनोळखी आहेत. दोन्ही संघ एकमेकांसमोर प्रथमतः झुलतायत आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना 7 गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा 5 षटकांमध्ये बनवल्यात. तर 40 धावसंख्येत एक मापक असं लक्ष आहे ते वडवली टीम समोर. नेक्स्ट मॅच गोलवली आणि पिसवली. तर दोन्ही संघ आपल्याला पुन्हा एकदा ऑफिशियल कॉल असेल, इथनं मात्र नाणेफेकीसाठी यायचं आहे. खेळाचं एक सत्र संपन्न झालंय आणि मी सातत्यानं सूचना करतो की सत्र संपन्न झाल्यानंतर लगेचच आपण नाणेफेकी करायची आहे. दरम्यान करण पाटील ज्यांची काळ पंचांची भूमिका आपण सातत्यानं पाहिली आहे त्यांचं देखील शुभ आगमन. मोस्ट वेलकम, सहर्ष स्वागत. आपलं स्वागत करूया सर्वांचं आणि जाऊया क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, ज्या ठिकाणी चेंडू बॅटचं युद्ध आपल्याला पाहायला मिळेल ह्या दोन संघांच्या दरम्यान. सकाळचं सत्र होतं, सकाळच्या सत्रामध्ये धावा बनवणं कठीण कार्य होतं आणि ते कार्य करत असताना थोडासा का होईना पिछाडीवरती काठीमानिवली टीमला पाहिलं. मात्र इथनं मी म्हणेन जी धावसंख्या आपण बनवली आहे ती धावसंख्या बचावण्यासाठी खडतर प्रयत्न करावे लागतील ते काठीमानिवली टीमला. पहिलं षटक घेऊन गोलंदाज मात्र सज्ज होतोय सोमेश्वर. पहिलं षटक घेऊन सज्ज झाले. तर सलामी जोडी, एक आक्रमक जोडी म्हणून सातत्यानं जी वडवली टीम साठी कार्य करते. एका बाजूला सतीश जाधव तर एका बाजूला सागर पाटील. पहिला चेंडू ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा फटका, मिड विकेट तैनात आहे, त्याच्या हातामध्ये चेंडू गेलाय आणि पहिल्या चेंडूवरती मात्र एक धावेनं आगाज धावपळ करते. एका धावेनं श्रीगणेशा आणि स्वतःचा अकाउंट एक धावेनं ओपन करत असताना मैदानाच्या आतमध्ये सतीश जाधव. 40चं टार्गेट आहे. प्रति षटकाचा विचार केला तर 8.0 अशी सरासरी विजयासाठी गाठायची आहे. मात्र ते करत असताना सुरुवात कशी असेल, इथनं जर आगाज दमदार झाला तर मात्र या सामन्यामध्ये पूर्णतः वर्चस्व, पूर्णतः सामन्यावरती पकड मिळू शकेल तो वडवली संघ. मात्र इथनं पहिल्याच 1-2 षटकामध्ये ब्रेक थ्रू प्राप्त केला तर कदाचित या सामन्यामध्ये धोका निर्माण होऊ शकतो वडवली टीमला. डायरेक्ट हिटचा सुरेख प्रयत्न होता, यश देखील मिळालं. मात्र फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते सागरकडनं. म्हणजे दोन्ही फलंदाज संयमानं सुरुवात करतायत. दोन्ही फलंदाजांना माहित आहे धावसंख्या आपल्याला कमी चेस करायची आहे आणि ते करत असताना मात्र आपल्याला रक्षात्मकरित्या खेळ दाखवणं गरजेचं आहे आपल्या संघासाठी आणि तशा प्रकारची रणनीती. आतापर्यंत 2 चेंडू संपन्न झालेत. 2 चेंडूवरती 2 एकेरी धावा धावपळकावरती मात्र एकवटल्या जात आहेत. दरम्यान हा चेंडू लपकारण्याचा प्रयत्न आणि यष्टाच्या मधोमध मात्र फलंदाज सापडलाय. पायचिकच्या स्वरूपामध्ये बिग विकेट. पहिला गडी बाद होतोय. सतीश जाधव बॅक टू द पवेलियन. येतो
कारण की एक्झॅक्टली जर चेंडूची लाईन आपण पाहिली तर लेगस्टिकच्या दिशेनं होती. हलकासा लेगस्टिकला मात्र चेंडू स्पर्श करून जातो आणि ब्लेस या ठिकाणी मात्र उखडले जातात आणि पहिली विकेट या ठिकाणी मात्र संपादन केली आहे ती गोलंदाज सोमेश्वरनं. नवीन फलंदाज साजन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सतीश बाद झाल्यानंतर मात्र साजनवरती जबाबदारी सोपवली आहे ती वडवली टीमनं. देविता 11 वडवली संघ अरविंदजी वत्रे काका यांनी पुरस्कृत केलेला हा संघ सातत्यानं आपण पाहतो ज्यांचं समर्थन या संघाला कित्येकदा राहिलंय. आणि नुकतेच कोळेगावच्या वतीनं ज्यावेळी शृंखला झाली होती त्या शृंखलेमध्ये मात्र रनरअप राहिला होता हा संघ. तोच संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तसेच निखिल भंडारी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय दमदार संघ आहे. सातत्याने या संघाला मात्र अनेकशे पाठीराखे पाहायला मिळत आहेत. दरम्यान गोलंदाज मात्र यशस्वी गोलंदाजी आतापर्यंत हाताळत असताना पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी करावी हे मात्र दाखवून दिलंय ते गोलंदाज सोमेश्वरनं. जर कंपॅरिझन आपण केलं तर सागरनं गोलंदाजी केली पहिल्या षटकात धावा खर्च केले होते 13, मात्र त्या तुलनेत आतापर्यंत खूप सुरेख गोलंदाजी सोमेश्वरची आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 1 सफलता, फक्त 2च धावा खर्च केल्यात. मी म्हटलं होतं दोन्ही संघ एकमेकांसमोर प्रथमता येतात त्यामुळे सामना अतिशय चांगला होईल. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि तो प्रयत्न फसला आणि तिथे अतिरिक्त 1 धाव प्रदान केली आहे. इथे 2 धावा मिळतील, 2 मात्र संघ पुढे सरकतो, जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. मी म्हणे इथे काटेमानवली टीमला विचार करावा लागेल. एकतर आपली धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट थोडी का होईना कमी आहे आणि कमी धावसंख्या जर आपल्याला डिफेंड करायची असेल तर मात्र क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा आपल्याला उंचावावा लागेल. नेक्स्ट मॅच गोलवली आणि पिसवली, चला दोन्ही संघ आपल्याला हा अंतिम कॉल असेल. आपण लगेचच यायचा नाणेफेकीसाठी. दरम्यान हा चेंडू सुरेख फटका होता, अलॉंग दी कार्पेट चेंडू आला तो मिड ऑफ क्षेत्रामध्ये. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी सागरनं कॉल दिला होता, मात्र सागरला माहित आहे चेंडू हातामध्ये होता, तिथे नकार येतोय तो साजनकडनं. षटक कंप्लीट झाले. एका षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. मात्र या एका षटकाचा खेळ मी तरी म्हणेन की काठीमानवली संघाच्या बाजूने पाहायला मिळाला, कारण की एक मोठं यश गोलंदाज सोमेश्वरनं प्राप्त केलं आणि धावफलकावरती धावसंख्या खर्च केली आहे ती फक्त आणि फक्त 5 धावा. 40चं टार्गेट गाठत असताना पहिल्या षटकामध्ये थोडासा पिछाडीवरती 1 गडी बाद 5 अशी स्थिती पाहायला मिळते ती देविता 11 वडवली टीमची. जे सामने झाले ते सामने 5 षटकांचे झाले आणि त्यानंतर मात्र 4 षटकांचे सामने खेळवले गेलेत. ते पाहता आज देखील जास्तीत जास्त षटकांचे सामने व्हावेत ही अपेक्षा वर्तवली जाते आमच्या आयोजन कमिटीकडनं आणि त्यासाठी मात्र आपलं सहकार्य असणं हे गरजेचं आहे. आयोजन अतिशय देखणं आहे. यूट्यूबच्या माध्यमातून GTC ही वाहिनी सातत्यानं अतिशय चांगलं काम करते. आज देखील सकाळपासून त्यांची टीम या ठिकाणी सज्ज झाली होती. GTCचे सर्व जयंताजी मोरे असतील, कॅमेरामॅन पुण्यवर्धन असतील, त्यांच्या साथीला टेक्निशियन मध्ये संकेत गुरव असतील, या सर्वांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करूया. आज देखील ही पूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते आणि घरबसल्या आपल्याला ह्या स्पर्धेचा मात्र थेट प्रक्षेपण पाहायला मिळतंय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज चेतन गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू विकेटनं, चेंडूमध्ये गती आणि चेंडूमध्ये उसली देखील निर्माण केली आहे चेतननं. पहिल्याच चेंडूवरती इम्प्रेस केलं चेतननं. जशी गोलंदाजी झाली सोमेश्वरकडनं त्याच पावलावरती पाऊल टाकत मात्र सुरुवात पाहायला मिळते ती चेतनची. निश्चित या ठिकाणी माहिती पुरवली जाते की हे 2 बंधुराज आहेत. जे पहिलं षटक फेकलं सोमेश्वर आणि त्यांचे बंधुराज चेतन. गोलवली टीम या ठिकाणी उपस्थित झाली आहे. तर पिसवली संघ आपण देखील या ठिकाणी आलात तर एका षटकानंतर मात्र नाणेफेकी होईल. दरम्यान हा चेंडू हाफम फुल या ठिकाणी पाहायला मिळाला. सक्सेसफुल फटका, चेंडू जातो मिड विकेट सीमा पार. बिग हिट, षटकार.
त्यानंतर मात्र हा दमदार षटकार आलाय तो फलंदाज साजनच्या बॅटमधनं दिलासा देणारा हा षटकार. संघाला आवश्यकता होती, संघ थोडासा पिछाडीवरती चालला होता आणि अशा क्षणाला मात्र एक संजीवनी देणारा षटकार आलाय तो फलंदाज सागरकडनं. धावसंख्या 6 मात्र वेगानं पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. 40चं लक्ष आहे, 11 धावा धापडकरती अजूनही तर 29 धावसंख्येची अजूनही आवश्यकता. दरम्यान हा चेंडू यावेळेस मात्र फटका फसला, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जज करतोय, त्याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय, फलंदाज बाद. षटकारानंतर मात्र संयम राखू शकला नाही आहे आणि आपली विकेट गमावताना साजन मैदानाच्या आतमध्ये. कट टू कट आणि नेट टू नेट लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जरी एका बाजूला धावसंख्या कमी बनवली असली तरी देखील आमच्यामध्ये देखील गोलंदाजीत भेदकता आहे हे दाखवून देत असताना काटेमानिवली संघ. कारण की मी म्हटलं होतं सकाळचं सत्र आहे. दरम्यान पिसवली संघनायक या पण सातत्यानं आपल्याला कॉल झालाय. एका बाजूला आमचे मान्यवर देखील आहेत, त्यांच्या शुभाचे नाणेपैकी होईल, मात्र तुर्तास हे षटक संपन्न होईपर्यंत आपण प्रतीक्षा जरूर करू. फलंदाज भानुदास नॉन स्ट्रायकेडवरती, तर स्ट्रायकेडवरती सलामवीर सागर यावेळेस मात्र चेंडूला फेस करेल. गोलंदाज सज्ज होतो चेतन. एक षटकार आल्यानंतर मात्र लगेचच प्रत्युत्तर दिलं चेतननं, विकेट प्राप्त केलाय. उर्ध विकेटनं दरम्यान हा चेंडू हलक्या हातानं फक्त ड्राईव्ह केलाय. चेंडू येतो तो कव्हर मधनं डीपला, दुसऱ्या धावेसाठी पलटले. दुसरी धाव घातक होऊ शकते का? आणि दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज भानुदासला परतावं लागतंय. म्हणून गरज होती का हा प्रश्न जरूर विचारला जाईल, कारण की भानुदास मध्ये देखील क्षमता आहे, मात्र त्या भानुदासला एकही चेंडू न खेळता माघारी पाडतावं लागतंय. इथे बिग विकेट आणि थोडा का होईना आता मात्र चिंतेचा सावट पाहायला मिळतोय तो वडवलीच्या समर्थकांच्या चेहऱ्यावरती. डीजे ओव्हर हॅट्रिक होऊ शकते का? कारण की कालच्या दिवसापासून मात्र आपण जर विचार केला तर एकही हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही. विकेट हॅट्रिक इथे एकंदरीत पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल, त्यानंतर षटकार, त्यानंतर एक वैयक्तिक यश आणि आताचं जर यश आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये सांघिक यश प्राप्त केलं काटेमानिवली टीमनं. गोलंदाज चेतनचा हा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र केला होता तो चेतननं. कारण की बॅकफुटला गेले होते फलंदाज, ज्या प्रकारचे ड्राईव्ह दाखवतात. कारण की ऑफसाईडला ज्यावेळेस आपण कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर ड्राईव्हचे फटके खेळत असतात त्यावेळेस नैसर्गिकरित्या आपल्याला बॅकफुटवरती बॅकक्लिप घ्यावी लागते आणि तशाच प्रकारचा प्रयत्न सागर पाटीलकडनं होत होता आणि हे जाणलं गोलंदाजानं आणि त्याच्यापासून मात्र चेंडू थोडा का होईना दूर ठेवण्याचं काम केलं. तर षटकातील अंतिम चेंडू. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धपडकरती 12 धावा. काय गोलंदाजी होते, गोलंदाजीमध्ये मात्र भेदकता दाखवून देत असताना काटेमानिवली संघ. दरम्यान हा चेंडू यावेळेस देखील सुरेख चेंडू पडल्यानंतर चेंडू मात्र टेक ऑफ झालाय आणि इथे पुन्हा एकदा सागरला बेट केलाय. म्हणजे किती क्षमता आहे गोलंदाजीमध्ये हे दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चेतन. 2 षटक कंप्लीट झाले. धावसंख्या धापडकरती 6च्या सरासरीनं 2 गडी बाद, 3 गडी बाद, 12 धावा. तर चला नाणेफेकीसाठी यायचं सन्माननीय पाहुणे या ठिकाणी अमोल वागुल या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांच्या शुभाहस्ते नाणेफेकी होईल. तर पिसवली संघ आपला प्रतिनिधी आपण पाठवा, नाणेफेकी संपन्न करायची आहे कारण की हा शेवटचा कॉल असेल, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. स्पर्धा अतिशय चांगली आहे आणि अतिशय सुनियोजितपणे ही स्पर्धा पाडत आहे, तर ते पाहता आपण देखील सहकार्य दाखवायचं आहे. तर संगणक आलाय, तर विनंती करेन आमच्या अमोल वागुल यांना की आपल्या शुभ हातचे आपण नाणेफेकी करायच्या. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल तो गोलवली संघ, तर त्यांच्या विरोधात पिसवली संघ.
तर एका बाजूला ज्यांच्या शुभ हातचे नाणेपैकी आपण पाहतोय अमोलजी बागुळ, जे 40+ अतिशय चांगले क्रिकेटर आहेत. तर गोलवली टीमने नाणेपैकी जिंकले. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. नेक्स्ट मॅच साठी खूप शुभेच्छा. काल देखील एक गोलवली संघ आपण पाहिला होता, प्रवीण वघेचा. एक सामना जिंकला, मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र आज गोलवली संघ एक नव्या उमेदीनं, नव्या जोशानं हा संघ गोलवली बस संघ आपल्याला पाहायला मिळेल. मात्र बोलूया सामन्याच्या दिशेनं. दरम्यान पिसवली गावचे सन्माननीय सुनीलजी भोईर यांचं शुभागमन झालंय. तर विनंती असेल की या दादा आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, सेकंड स्पेलसाठी पुन्हा एकदा सोमेश्वरचा वापर. कारण की ज्या सोमेश्वरनं पॉवर प्ले मध्ये जादू दाखवली, पॉवर प्ले मध्ये आपल्या हातांमधील कला मैदानावरती सिद्ध केली आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि एक सफलता महत्वपूर्ण त्यानं प्राप्त केली होती. त्या जोरावरती मात्र त्याला प्रमोट केलं जात आहे आणि दुसरं षटक देखील त्याच्या हातामध्ये सोपवलंय संघनायकानं. दरम्यान हा चेंडू हलक्यात ड्राईव्ह ऑन ड्राईव्हचा हा फटका, मिड ऑन मधनं चेंडू डीप मध्ये निघून आलाय. दुसऱ्या धावेसाठी तुत्तू मयमय आपण पाहतोय, मात्र दुसऱ्या धावेसाठी हिम्मत करू शकले नाही ते 2 फलंदाज. याचं कारण की आघाडीचे 3 फलंदाज बाद झालेत आणि आता मात्र ही विश्वसनीय जोडी मैदानावरती आहे. या जोडीने जर अंतिम क्षणापर्यंत खेळ केला तर मात्र देविता 11 वडवली संघ या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व कायम राखू शकतो. मात्र काय घडेल आणि काय बिघडेल सातत्यानं हा प्रश्नचिन्ह या सामन्यामध्ये उद्भवतोय. बरेचशा अप अँड डाऊन्स या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. सुरुवातीला इकॉनॉमिकल षटक सोमेश्वरचं राहिलं, त्यानंतर एक दमदार षटकार साजननं ठोकला आणि त्यानंतर असं वाटलं होतं की आता मात्र कमबॅक होतोय वडवली टीमचा. मात्र तिथनं पुन्हा एकदा कमबॅक दाखवलं ते चेतननं आणि आता सोमेश्वर पुन्हा सज्ज झालाय. दरम्यान हा चेंडू अप्रतिम फटका, मात्र क्षेत्ररक्षक आहे सरळ त्याच्या हातामध्ये चेंडू. बिग विकेट, सागर पाटीलला देखील परतावं लागेल. आता खऱ्या अर्थानं सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळते. इथे कोण जिंकेल हा प्रश्न आता मात्र प्रेक्षक वर्गाला भेडसावतोय. आज दुसऱ्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण पाहिलं, धावा आल्या 7 आणि ह्या षटकामध्ये आतापर्यंत सुरेख गोलंदाजी ती सोमेश्वरची पाहायला मिळते. 3च धावा ह्या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात. दरम्यान हा चेंडू ऑनसाइडला ड्राईव्ह करायचा होता, मात्र बॅटच्या टोवरती, बॅटच्या टॉपेजला चेंडू लागला आणि चेंडू ऑफसाईडला आला होता. मात्र मिळतील त्या 2 धावा. जरी ज्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळायचा होता त्या क्षेत्रामध्ये जरी चेंडू गेला नसला तरी देखील जे कार्य करायचं होतं, किमान 2 धावा एकवटायच्या होत्या, ते कार्य झालंय अरविंद सडे. कारण की अरविंद पाटील यांना माहित आहे आता संघ थोडासा अडचणीत सापडलाय. आता इथे मात्र रक्षात्मकरित्या धावा एकवटाव्या लागतील. सिंगल डबल वरती लक्ष केंद्रित करावं लागेल आणि तदनंतर मोठे फटके, ज्यावेळेस आपण खेळपट्टीवरती खेळपट्टीचा अंदाज बांधाल किंवा आपली नजर सेट होईल त्यावेळेस आपण जरूर खेळू शकतो असा निर्धार जणू काही मनाशी बाळगलाय तो अरविंदनं. मात्र एका बाजूला काय गोलंदाजी होतोय, भन्नाट वेग आणि लेंथ लाईन वरती नियंत्रण, या साऱ्या काही गोष्टी दाखवून दिलेत काटेमानिवली टीमनं आणि प्रतिस्पर्धी संघावरती मात्र पूर्णतः आतापर्यंत दडपण आणलं गेलंय. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू असेल, धावपळकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 4 गडी बाद 17 धावा. काय सामना रंगतोय. 5 षटकांचा हा सामना होता. असं वाटलं होतं की लवकरात लवकर लक्ष पूर्ण केलं जाईल का, की
कारण की ज्या प्रकारचं बॅटिंग लाईनअप आपण वडवली टीम मध्ये पाहतो आणि जो फॉर्म सध्याच्या घडीला सतीश जाधव असतील, सागर पाटील असतील यांनी दाखवला होता किंवा त्यांच्या साथीला भानुदासला देखील आपण पाहिलं होतं. मात्र एक टर्निंग पॉईंटचं विकेट भानुदास रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला आणि तिथे मात्र थोडं का होईना दडपण जरूर आलंय ते वडवली टीम वरती. इथे पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. षटक कंप्लीट झालंय. पाण्याची मांग केली जाते. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतो आणि 3 षटकानंतर धाव हवा जसं की 40 धावसंख्येचं टार्गेट होतं ते चेस करण्यासाठी रणनीती ही खूप महत्वाची होती. मात्र ती रणनीती कदाचित पेपरवर आखली देखील असेल भागेश. मात्र रणनीतीच्या बाबतीत मी एकच म्हणेन की औषध हे खिशात असून चालणार नाही तर ते पोटात गेल्यानंतर फायदेशीर ठरतं. तसं रणनीती ही कागदावरती असून चालणार नाही तर ती मैदानावरती किंवा खेळपट्टीवरती आपल्याला साकारित करणं किंवा अंमलात आणणं हे गरजेचं कार्य आहे. मात्र ते कार्य होईल का वडवली टीमसाठी? देविता 11 वडवली संघ एका बाजूला मात्र अरविंद पाटील ज्यानं मोर्चा सांभाळलाय त्याच्या साथीला नौका खेळाडू रुपेश मैदानाच्या आतमध्ये. आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज दिपेश एक नौका गोलंदाज असेल. आतापर्यंत 2 गोलंदाजांनी खूप चांगली किमया केली आहे आपल्या टीमसाठी. मात्र इथं दिपेश वरती भार सोपवलाय संघनायकानं. दिपेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल? डीपमध्ये जवळजवळ 5 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. ऑनसेटला त्यापैकी 3 क्षेत्ररक्षक आहेत. फुल्लेंचा हा चेंडू होता. पंचांनी मात्र नो घोषित केलाय आणि फ्री हिट 1+1 अशा 2 धावा तर मिळतात आणि फ्री हिटचा देखील इथे मोका असेल, फ्री हिटची संधी असेल आणि त्या संधीचा मात्र फायदा घेतला जाईल तो अरविंद पाटील कडनं. कमी धावसंख्या डिफेंड करण्याचा प्रयत्न एका बाजूने होतं काटेमानवली टीमचा. 2 गोलंदाजांनी खूप इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली होती. मात्र आता पहिलाच चेंडू खराब फेकलाय गोलंदाज दिपेशनं. चिंतेचं सावट असेल संघनायकाच्या चेहऱ्यावरती आणि काटेमानवली संघाच्या समर्थकांवरती की हा गोलंदाज नेमकं करतो काय, की जी मेहनत 2 गोलंदाजांना साकारित केली आहे मैदानावरती त्या मेहनतीवरती पाणी फेडलं जाईल का असा प्रश्न जरूर त्यांच्या मनामध्ये उद्भवलाय. मात्र इथे कमबॅक करावा लागेल गोलंदाज दिपेशला. 2 धावा अतिरिक्त मिळतात. 2 मात्र संघ पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय तो 21 या आकड्यावरती. आता समीकरण येणारे 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू अगणिक आणि धावे अगणिक सामन्याचं समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळतो. आता आवश्यकता आहे 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची. चित्त थरारक सामना आजचा पहिलाच सामना. काल देखील खूप सुरेख सामना झाला होता. दरम्यान हा चेंडू फलंदाज बाद, फ्री हिट होता. निश्चित पंचांनीच फ्री हिटची इशारा देखील दिला होता. मात्र तुर्तास पंच देखील काही काळ विसरले होते की हा चेंडू फ्री हिटचा आहे. पंचांचं बोट आकाशाकडे होतं कारण की कॉडबियांच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला होता. मात्र जी संधी होती त्या संधीनं बचावला अरविंद पाटील. मात्र संधी आपल्याला वारंवार मिळणार नाहीत. जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं इथे करावं लागेल. 11 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता. चित्त थरारक सामना. निश्चित प्रेक्षकांची चर्चा आपण पाहतोय की सामन्यामध्ये नेमकं घडतं काय आणि सामन्यामध्ये जिंकेल कोण? जिंकेल का काटेमानवली संघ की जिंकेल वडवली संघ? दरम्यान हा चेंडू यावेळेस फटका फसला. यष्टीरक्षक चेंडू खाली. फलंदाज बाद. अरविंद पाटीलची खेळी संपुष्टात. आणखीन एक धक्का तो वडवली क्रिकेट टीमला.
निश्चित देवाचा धावा इथे केला जाईल दोन्ही संघांकडनं, कारण की सामना त्या मोमेंटला आलाय. कुशल मोमेंटला सामना आपण पाहतो, इथं देवाचा धावा जरूर केला जाईल. मात्र कोणाची प्रार्थना इथे फलाला येईल, कारण की दोन संघ जेव्हा एकमेकांसमोर उभे टाकतायत किंवा दोन मल्ल जेव्हा एकमेकांसमोर कुस्तीसाठी उभे येत आहेत, त्यावेळी एकाचा पराजय आणि एकाचा जय हा निश्चित असतो. मात्र इथनं कोणता संघ जिंकेल हा मोठा प्रश्न असेल, आणि तो प्रश्न मी म्हणेन भेडसावतोय तो दोन्ही संघाच्या समर्थकांना. इथे पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. फलंदाज बाद झालाय, 5 गडी ह्या ठिकाणी मात्र बाद झालेत. ते वडवली टीमचे पाठलाग करत असताना धावसंख्या धापळकरती 21 धावा, अजूनही 19 धावसंख्येची आवश्यकता. चेंडू शेष आहेत ते 10 चेंडू आणि 19 धावसंख्येची अजूनही गरज असेल विजयासाठी ती देविता 11 वडवली टीमला. हा चेंडू यार्कलिनचा चेंडू होता, धाव घेण्याचा प्रयत्न सफल होतोय. दोन्ही फलंदाज एंड चेंज करतात आणि एक धाव मिळेल ती फलंदाज रुपेशला. वडवली टीमला या ठिकाणी एक धाव मिळते. धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या धापळकरती 5 गडी बाद 22 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कृष्णा पाटील यानं गोलंदाजी सुरेख केली होती. आता तो कृष्णा आता फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कोणी इथनं जर विकेट हॅट्रिक किंवा षटकार चौकारांची हॅट्रिक प्राप्त केली तर सन्माननीय बाळाराम कृष्णा पाटील प्रतिष्ठानचे श्री वासुदेव बाळाराम पाटील जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं 2222 रुपयाचं पारितोषिक हे देण्यात येईल. आजचा अंतिम दिवस आहे आणि बक्षिसांची खैरात सातत्यानं होईल. एक धाव या ठिकाणी मात्र एकवटली जाते. एक धावेनं विजयाच्या समीप येण्याचं कार्य वडवली संघ एका बाजूला करतोय, तर त्यांच्या समोर तितकंच मोठं आडसर काठी मानवली संघ उभं करण्याचा प्रयत्न. धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा. इथनं समीकरण अजूनही 17 धावसंख्येची आवश्यकता आणि ते चेंडू शिल्लक असतील ते 8 चेंडू. 8-17चं समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन्ही बाजूनं मात्र सातत्यानं प्रयत्न, मेहनतीची पराकाष्ठा, कारण की ह्या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं आहे आणि ते टिकवण्यासाठी मात्र दोन्ही संघ परिश्रम घेत आहेत. हा चेंडू अप्रतिम फटका, मात्र क्षेत्ररक्षक आहे तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता. त्या ठिकाणी मिळतील त्या 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न माणूस जरूर होतं, मात्र धाडस करू शकत नाहीत, कारण की 5 फलंदाज बाद झालेत. जे काही करायचं आहे ते ह्या 2 फलंदाजांना मात्र आपल्या संघासाठी करावं लागेल. एका बाजूला विकेटचा जर विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये विकेट गमावले होते ते 7 फलंदाजी करत असताना काठी मानवली टीमनं, आणि आतापर्यंत जर वडवली टीमचा विचार केला तर वडवली टीमनं विकेट गमावले ते 5. कारण की ह्या स्पर्धेचा नियम आहे धावसंख्येमध्ये जर बरोबरी झाली तर मात्र प्रथमतः विकेटचा विचार केला जाईल. धावसंख्या धावपळकरती 25 धावा, अजूनही 15 धावसंख्येची आवश्यकता. 7 चेंडू आणि 15चं समीकरण. काय सामना रंगलाय. 8ची आवश्यकता प्रति षटका मागे होती सुरुवातीला, मात्र त्यानंतर ही आवश्यकता थोडीशी पुढे सरकली आहे आणि आता मात्र जवळजवळ 200हून अधिक स्ट्राईक रेटने धावा विजयासाठी बनवाव्या लागतील त्या देविता 11 वडवली टीमला. षटकातील अंतिम चेंडू 4थं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाज दीपेश कडनं. राईट मोर द विकेटनं हा चेंडू प्रहार केला. अलॉंग द कार्पेट चेंडू जमिनीला घासत पुसत आला. यावेळेस तो आतूनच लॉंगॉनला चेंडू आळवता तोपर्यंत मिळतील त्या 2 धावा. 2 मात्र संघ पुढे सरकतोय, जाऊन पोहोचलाय तो 27 आकड्यावरती आणि उर्वरित समीकरण असेल येणारे 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. मात्र विकेटचा विचार केला तर वडवली संघानं विकेट कमी गमावलेत, 12 देखील चालू शकतील. मात्र तुर्ताच आपण व्यासपीठावरती वळूया. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आमचे पिसवली गावचे सन्माननीय सुनीलजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, तर मी वासुदेव पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे आपण मान्यवरांचं यथोचित स्वागत करायचं आहे. सकाळच्या सत्रापासून आपण उपस्थिती पाहतोय सुनीलजी भोईर यांची, कारण की त्यांचा संघ नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. तर मी सन्माननीय वासुदेव पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे आपण मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. छोटीशी टीम मीटिंग आपण पाहू शकता. मात्र इथं सूचना कारण काठी मानवली संघाला की ज्या प्रकारचा सामन्यामध्ये प्राप्त केलाय तो रिदम देखील आपण कायम ठेवायचा आहे. 4 षटकं कंप्लीट झाले. 4 षटकांच्या सांगतेनंतर धावसंख्या धावपळकरती पाहायला मिळते ती 5 गडी बाद 27 धावा. उर्वरित समीकरण असेल ते येणारे 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. पैसा वसूल सामना आपण पाहतोय. प्रेक्षक वर्ग देखील जागच्या जागी उभा झालाय की इथे नेमकं सामन्यामध्ये घडतं काय. गोलंदाजीमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो विशाल.
अंतिम षटक आणि विशालवरती भवितव्य सोपवलं ह्या सामन्याचं ते संगनायक भावेशनं. 6 चेंडू आणि 13 धावा. 12 चालू शकतील मात्र त्यासाठी विकेट आपल्या हातामध्ये राखावे लागतील ते वडवली टीमला. एका बाजूला 7 विकेट गमावले होते ते काटे मानवली संघानं आणि एका बाजूला 5 विकेट गमावलेत ते वडवली टीमनं. म्हणजे 6 चेंडू 13 धावसंख्येची आवश्यकता. 12 चालू शकतील मात्र ह्या धावा उभारेल कोण हा प्रश्न जरूर उद्भवला या सामन्यामध्ये. कारण की निम्मा संघ गारद झालाय. टॉप ऑर्डरचे जे फलंदाज होते ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा होती ते फलंदाज फेल झालेत आणि आता मात्र मधल्या फलीचे फलंदाज मैदानावरती संघाला सावरतायत. दरम्यान हा चेंडू सुरेख चेंडू होता. चेंडू आलाय तो सिली मिड ऑफला. चेंडूला रोखलं जाईल तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. प्रत्येक चेंडू एक सामन्याचं समीकरण मात्र बदलत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आता समीकरण असेल ते 5 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता. असं वाटलं देखील नव्हतं की या आयन मुमेंट पर्यंत सामना येईल. कमी धावसंख्येचं इन्व्हेस्टमेंट केलं होतं आणि ही धावसंख्या कालच्या दिवसामध्ये जशा प्रकारचा खेळ आपण फलंदाजांचा पाहिला होता ते पाहता असं वाटलं होतं की या खेळपट्टीवरती ही धावसंख्या मात्र सेफ नसेल. मात्र त्या धावसंख्येचा डिफेंड करण्याचा प्रयत्न काय लिलया करत असताना मैदानाच्या आतमध्ये तो काटेमानवली संघ. स्ट्रायकरवरती रुपेश डाव्या त्याचा फलंदाज त्याच्यासाठी क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विशाल फुल्लेंचा हा चेंडू लाईन पाहावी लागेल. पंचांच्या दिशेनं कटाक्ष जरूर टाकला जातो. एका बाजूला मात्र फसवा चेंडू मी म्हणेन. आणखी गती कमी होती या चेंडूमध्ये. ज्या ताकदीनं प्रहार करायचा होता तो फलंदाज रुपेशला मात्र या ठिकाणी बीट झालेत रुपेश. 4 चेंडू आणि आवश्यकता असेल ती 12 धावसंख्येची. गोलंदाज सज्ज होतो पुन्हा एकदा. पंचांच्या डावीकडनं गोलंदाजी राईट ओव्हर द विकेटनं. हा चेंडू अलंग द कार्पेट. पुन्हा एकदा जमीन लगतचा हा फटका सुद्धा गोलंदाज चेंडूवरती धावून गेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव पूर्ण आणि तिसऱ्या धावेसाठी देखील पलटले. तिसरी धाव पूर्ण होईल का मात्र तसं घडत नाही. तिसरी धाव घेत असताना मात्र फलंदाजाला परतावं लागेल. मात्र एका बाजूला वडवली संघ आपण विचार करायला हवा. इथे विकेटला देखील खूप महत्व आहे. आता मात्र 6 विकेट गमावले जातात ते वडवली टीमचे. धावसंख्या इथे 2 धावसंख्या ऍड केली जाईल. एकंदर 30 धावा धावपळकावरती अजूनही आवश्यकता असेल ती 10 धावसंख्येची. चेंडू शिल्लक असतील इथे मात्र ते 3 चेंडू आणि आवश्यकता असेल ती 10 धावसंख्येची. नेहमी जर आपण विचार केला भागेश मात्र तर लो स्कोरिंगचा सामना हा उच्च दर्जाचा आणि खूपच रंगतदार होतो हे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणि इथे जर विकेट एखादा गेला तर टॉसचा विचार केला तर टॉस जिंकला होता तो वडवली टीमनं. म्हणजे प्रथमतः विकेटची बरोबरी झाली तर टॉसचा विचार केला जाईल. 10 धावसंख्येची अजूनही गरज आहे. आतापर्यंत 9 देखील काढल्या तरी देखील चालू शकतील. मात्र चेंडू आता शेष आहेत ते फक्त 3 चेंडू. काय सामना रंगलाय. प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण आलं इथनं की सामन्यामध्ये काय घडेल. निश्चित इथनं सांगणं कठीण आहे की कोण जिंकेल आणि कोण मात्र पराभवाच्या छायेत असेल. 3 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता. फटका तर चांगला आहे. फटक्यामध्ये उंची पाहायला मिळते. लांबी कमी आणि चेंडू विसावलाय तो लॉंगरच्या हातामध्ये. फलंदाज बाद. किरण पावशे होते त्या ठिकाणी. सेफ हँड ज्याला म्हटलं जातंय आणि त्याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. बिग विकेट. कृष्णाला देखील परतावं लागेल. आणि या सामन्यामध्ये मात्र आता पुन्हा एकदा गरगर पाहायला मिळेल आणि सामना कोण जिंकेल. बरेचसे अप अँड डाऊन या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि आता मात्र या सामन्यावरती मजबूत पकड पाहायला मिळते ती काटेमानवली टीमची. आणि दोन्ही फलंदाज नौके फलंदाज आहेत. स्ट्रायकरवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो विजय आणि विनीत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. मात्र इथे 2च चेंडू शेष आहेत आणि धावा बनवायच्या आहेत त्या 10 धावा. अजूनपर्यंत विकेटची बरोबरी झाली आहे. म्हणजे इथे 9 जरी अजूनपर्यंत काढल्या तरी देखील चालू शकतील. मात्र 9 धावा 2 चेंडूमध्ये बनवणं इतकं सोपं कार्य नाही आहे.
मात्र ते कठीण कार्य, कारण की इतिहासामध्ये आपलं नाव जर आपल्याला कोरायचं असेल तर खऱ्या अर्थानं कठीण कार्य आपल्याला करणं गरजेचं आहे. मात्र ते कार्य विजय कडनं होईल का? एका बाजूला गोलंदाजी खूप सुरेख झाले, सर्व गोलंदाजांनी योगदान दिलं आपल्या टीमसाठी आणि त्या योगदानाच्या जोरावरती मात्र आता मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतो तो काटेमानिवली संघ. 2 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता, 9 चालू शकतील नाणेफेकीच्या आधारावरती त्या वडवली टीमला. महत्वपूर्ण चेंडू, फुल्लेंचा चेंडू होता, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे आणि इथे मात्र विजयाचा शिक्कामोर्तब करत असताना काटेमानिवली संघ, कारण की आता शिल्लक चेंडू असेल तर फक्त 1 आणि लक्ष असेल ते 10 धावसंख्येचं, कारण की 1 चेंडू 6 जर समीकरण असतं तर कदाचित 1 चेंडूवरती विजयाचं स्वप्न बाळगलं असतं वडवली टीमनं. मात्र 1 चेंडू 10 धावसंख्येचं स्वप्न साकारित करण्यासाठी इथे मात्र एखादा दैवी चमत्कार घडावा लागेल, इथे गोलंदाजाला खराब चेंडू फेकावा लागेल तर मात्र ही किमया वडवली टीमसाठी चालू शकेल. मात्र तसं करेल का? ज्या गोलंदाजानं आतापर्यंत खूप चांगली मेहनत केली आपल्या संघासाठी तो गोलंदाज मात्र ती चुकी करेल का? 1 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होतं पंचांच्या डावीकडनं, राईट ओव्हर द विकेटनं, पुन्हा एकदा सुरेख चेंडू आणि सामना मात्र जिंकतोय तो काटेमानिवली संघ. खूप खूप अभिनंदन आणि हार्डलक वडवली संघ. मरली आणि एकच पावर